हे एवढे जबरदस्त परफॉर्मन्सेस बघून माझ्याही मनात यायला लागले की मीही एखादा डान्स परफॉर्म करावा. पण काय होतं माहितीये का, मी जर मनात आणलं ना तर मी उत्तम डान्स करू शकतो. पण दोन गोष्टी होतात. एक तर मी मनात आणतच नाही, आणि समजा मनात आणून मी जर डान्स करायला लागलो तर माझ्या बरोबर हिरोईनकडे कोणी बघतच नाही. त्यामुळे मी मनात आणतच नाही, तो विषयच सोडा. आता आपल्या समोर येत आहे जिची अदाकारी बघितल्यानंतर दुसरीकडे कुठे लक्ष जाऊच शकत नाही अशी अप्सरा सुरेखा पुणेकर. काय चाललंय? निगाहें मिलाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है. का असं करता तुम्ही? हो, तुमचा हात खांद्यावर तरी ना तरी थरथरणी लागते. छे, हे काय बाई? नहीं, मला सगळं पटतं. निगाहें मिलाने को जी चाहता है, लेकिन झी मराठी क्या चाहता है? क्या चाहता है? मला आत्ताचा तुमचा परफॉर्मन्स बघून सुरेखाजी असं म्हणावंसं आहे. खरंच म्हणजे माझ्यासाठी तुम्ही खूप लवकर जन्माला आल्यात. खरंच का? खरंच म्हणता का? खरंच म्हणतोय हो. काय परफॉर्मन्स होता, काय अदाकारी होती. क्या बात है सुरेखा जी, क्या बात है. अहो, मी तुम्हाला की नाही
आल्याबरोबर अस्सलाम वालेकुम म्हणायला चुकले हो. वालेकुम अस्सलाम. क्या बात आहे. आपण आपल्या मेंटॉर्स कडे वळूया आणि जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. दीपाली, इतकं डिटेलिंग आहे एक्सप्रेशन्स तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही देवी आहात. थँक्यू. शेवटची जी तुमची ती बसून अशी उलटी व्हायची जी स्टेप होती, म्हणजे आम्ही थांबलोच, आम्हाला कळेच ना आता काय पुढे. फार सुरेखाताई, म्हणजे खरंच शब्द नाही आहेत. इतकं अप्रतिम तुम्ही सादरीकरण होतं तुमचं. टू गुड. थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. अप्रतिम. खरं हे बोलण्यासाठी आम्ही फार लहान आहोत. जे आधीच्या एपिसोडला तुमची एंट्री होती, ज्या अदाकारीने तुम्ही चालला त्या नऊवारी साडीत, अक्षय घरंदाज स्त्री चालावी तसं तुमचं चालणं, तुमचे हावभाव, म्हणजे लावणीत सुद्धा एक रिचनेस होता आणि तो तुम्ही मेंटेन ठेवलात, याचा मला फार आनंद होतो. आणि त्याच्या अपोजिट आज मुजरा, म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं की लखनौमध्येच आज आम्ही बोललो आहोत. ते मागे कॅन्डल्स, फक्त चेअरवर बसलं, गादीवर बसलं असतं तर अजून जास्त मजा आली असती. अप्रतिम परफॉर्मन्स होता. आणि तसं दीपाली म्हणाली ते बॅक बेंडिंग तुम्ही केलं, म्हणजे ते जवाब एवढा कॉस्ट्युम सांभाळून ते बेंड होणं हे किती डिफिकल्ट होऊ शकते ॲज अ कोरिओग्राफर समजू शकतं. आणि अप्रतिम, मलाही खूप शिकण्यासारखं मिळालं याच्यातनं. थँक्यू. खूप सुंदर सुरेखाताई. आणि मला असं वाटतं नृत्य करताना स्पेशली जो आर्टिस्ट चेहऱ्याने प्रेक्षकांना खिळवू शकतो तो सगळ्यात ग्रेट आहे. कारण तुम्ही कुठेही मोठ्या किंवा लाऊड मुवमेंट्स नव्हत्या, इतक्या नाजूक नाजूक मुवमेंट्स होत्या. चेहऱ्याचे इतके वेगवेगळे तुम्ही आविर्भाव करून त्याने आम्ही खिळवून तुम्ही आम्हाला ठेवलं होतं. दॅट्स मोर इम्पॉर्टंट. कारण फास्ट मुवमेंट बघताना एनिवेज सगळे प्रेक्षक वर्ग त्यात एन्जॉय करतात, पण ह्याच्यात जे आम्ही असे स्टेडी स्तब्ध होऊन बघत होतो, कोणी हलत नव्हतं किंवा आम्ही एकमेकांकडे असंही जात नव्हतं, इतके स्टेडीली बघत होतो तुमचं. खूप छान. मी आधीच सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही परफॉर्म करायला येतात तेव्हा नजरबंदी असते, दुसरीकडे कुठे लक्ष जाऊच शकत नाही. म्हणूनच मी तुमच्यावरती सुद्धा नजर टाकत होते, पण तुम्ही मला रिस्पॉन्स देत नाही का बरं? थोडा लाजतोय, बुजतोय, पण नंतर खुलेन. काय लाजायचं बरं त्यामध्ये? अहो नको. असं का करता बरं तुम्ही? नाही, चला आम्ही नाही जा. आपण जाणून घेऊया आपल्या महागुरूंचं काय मत आहे. तुमचा परफॉर्मन्स हा तुमच्या नावासारखाच होता, सुरेख. थँक्यू. तुमच्यातली सर्वात अप्रिशिएबल जर कुठली गोष्ट असेल, कौतुक करण्यासारखी जर गोष्ट असेल, तर ती म्हणजे तुमची नजाकत. ती नजाकत मला असं वाटतं तुमचा हुकमी एक्का आहे नेहमी, आणि तो तुम्हाला माहिती आहे सुरेखाजी, माहिती आहे की नाही? माहिती आहे. प्रत्येक कंताला आपला हुकमी एक्का हा माहित असतो. म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदा सलाम केला ना. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण तुम्हाला सांगू का मजेशीर गोष्ट, की ही नजाकत नावाची जी गोष्ट आहे ना, ती कुठेही बाजारात विकत मिळत नाही हो, कधीच मिळत नाही. म्हणतात ना की नजाकत नाजनीनों के बनाने से नहीं बनती, नजाकत नाजनीनों के बनाने से नहीं बनती, खुदा जब हुस्न देता है नजाकत आ ही जाती है. क्या बात है, क्या बात है. तर तुमची नजाकत मला असं वाटतं तुम्हाला उपजत आहे, आणि नटराजाचा आशीर्वाद तुम्हाला सातत्यानं मिळाला आहे. मी फक्त एका ओळीत सांगू शकेन, अप्सरा ली. ओ माय गॉड. थँक्यू. आणि मला एक सांगावंच वाटतं की मी वयाच्या 8व्या वर्षापासून मी लावणीमध्ये आहे, लावणी करते, पण मला ह्या स्टेजवरती काय वेगळंच वाटतं की खरंच सगळ्या मुली परफॉर्मन्स करतात आणि मी सुद्धा परफॉर्मन्स केला, आणि मला ह्या झी मराठीने काहीतरी वेगळं करायला दिलंय, ते मला इतका आनंद वाटतोय. आणि ते करताना असं वाटतं किती करावं आणि किती नाही करावं. आता तुम्ही फक्त सुरेखा पुणेकर नाही आहात, तर तुम्ही सुरेखा पुणे अप्सरा आहात. थँक्यू. अँड ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू. क्या बात आता आहे. ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं एवढंच म्हणणं आहे, काय?
आपल्या महागुरूंनी सांगितले त्याप्रमाणे काय? की तुम्ही सुरेखा पुणेकर नसून हा, एक सुरेख पुणेकर आहात. थँक्यू. आता आपण तुमच्यासाठी मेंटॉर कोण येतो आपण निवड आहोत. बर बर, ठीक आहे. आता नाव सांगू का? सांगा ना. माझं आवडतं नाव आहे. कोणाचं? सांगू? सांगा ना. मयूर वैद्य. मयूर, खूप भाग्यवान आहेस तू. क्या बात आहे. मयूर आणि सुरेखाजी, तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.